रत्नागिरीतील नामवंत श्रीराम मंदिराच्या सभागृहात शनिवारी दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी श्रीराम ज्येष्ठ नागरिक कट्टातर्फे ज्येष्ठ बंधू भगिनींची सभा संपन्न झाली। यावेळी रत्नागिरी मेडिकल कॉलेजचे प्रोफेसर डॉक्टर शैलेश गावंडे यांनी ज्येष्ठ बंधू भगिनींना मार्गदर्शन केले। ज्येष्ठ बंधू भगिनींनी प्रकृतीची कशी काळजी घ्यावी हे त्यांनी सोप्या भाषेत सांगितले आणि ज्येष्ठांना अतिशय उपयुक्त असे मोलाचे सल्ले देखील दिले। श्रीरामचंद्री नमस्कार करून मंचावर उपस्थित माननीय अण्णा सामंत सर, माननीय SP कुलकर्णी सर आणि केशवराव इंदुरकर सर, आमचे अध्यक्ष मॅडम गोसाळकर मॅडम, सावंत देसाई आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं इथे धन्यवाद देतो की त्यांनी एवढे छान 3 उपक्रम जे सुरू केले आहेत। विशेषतः आमच्या आरोग्याच्या योगा आहे त्याचा मी पुढे 2 वाक्यात विषय सांगेन, पण हे जे ज्येष्ठ मंडळी किंवा स्पेशली रिटायर्ड लोकांसाठी जे काढलेलं आहे कट्टा, याचा भरपूर लोकांनी फायदा घ्यावा, जेणेकरून असे नवीन नवीन उपक्रम होऊन तुम्हाला 4 माहिती आरोग्यविषयी, सायबर क्राईमविषयी अनेक प्रोग्राम आपण घेत ते आपल्याला कळेल। आता आज आरोग्यविषयी आपण एक ठराविक मौखिक आरोग्यावर आज आपण फोकस करणार आहे। बाकी आपण रेग्युलरली बऱ्याच विषयावर आपण मला माहीत पडलं की या प्रोग्राम मंदिराच्या कार्यक्रमातून विशेष बरेच आपण आरोग्यविषयी उपक्रम घेतो। आज विशेषतः मौखिक आरोग्यावर आपला भर राहील। बरंच तुम्हाला माहीत असावं की नाही की मौखिक आरोग्य व्यवस्थित नसलं, विशेषतः मौखिक आरोग्यामुळे सुद्धा हृदयावर पण परिणाम होते, हृदयावरचे पण विकार होतात। विशेषतः मी एक रोग घेऊ इच्छितो, मायक्रोबियल एंडोकार्डायटिस। मायक्रोबियल एंडोकार्डायटिस म्हणजे विशेषतः ज्यांचं मौखिक स्वास्थ्य चांगलं नाही आहे, ज्यांना दातांवर पिवळसर आम्ही इनेमल जे प्लाक म्हणतो, जसं विशेषतः पांढरं लालसर जी थर असते ते एका प्रकारे जंतू आहे आपल्या हिरड्यांचं, ज्याचे हिरड्या स्वास्थ्य नाही आहे। तर तुम्हाला माहिती आहे की रक्तवाहिन्या सगळ्यात जास्त फेशियली ॲक्टिव्ह असतात, आपल्याला चेहऱ्यावर जखम झाली तर ती लवकर भरते। तसंच जे काही इन्फेक्शन आहे मायक्रोबियल आहे ते आपल्या दातांची आपण काळजी नाही घेतली, हिरड्या आपल्या मजबूत नसला तर ते रक्ताच्या वाहिन्या थ्रू हृदयापर्यंत जातात आणि बॅक्टेरियल एंडोकार्डायटिस म्हणजे आपल्या हृदयाच्या आतील जे पंपिंग ब्लड सप्लाय होते तिथे आतील बाजूला वॉलला मायक्रो ऑर्गॅनिम्स एक लेअर्स जमा होते, त्याच्यामुळे आपलं हृदय जे 100% प्रकारे काम करायला पाहिजे त्याचं प्रमाण कमी होतं। हा विशेषतः मला तुम्हाला आवर्जून एक नवीन विषयास आलेला आहे, बॅक्टेरियल एंडोकार्डायटिस। बाकी तुम्हाला दुसरा विषय तुम्हाला माहिती आहे की वयाप्रमाणे दाताची झीज होते, विशेषतः आपण जे सुपारी किंवा पान खाण्याचा प्रकार, कोकणात सुपारी किंवा मिश्री लावायचा प्रकार हा जास्त आहे, त्याच्यामुळे दाताची जी झीज होते त्याच्यावर उपाय म्हणून आपण त्याची दाताला कळ लागणे, थंड गरम पाणी पिलं की दाताला कळ लागणे असे आजार उद्भवले तर आपण याचा पण 100% आपण उपाय आहे, याचा रूट कॅनल ट्रीटमेंट म्हणजेच दाताच्या नसाचा इलाज करून आपण दाताला वाचू शकतो। विशेषतः मला एक कार्यक्रमात सांगायचं आहे की दात आपण 100% वाचू शकतो जोपर्यंत ते मजबूत आहे। एकदा दात हालायला लागले की तो काढून टाकाशिवाय पर्याय नसतो। त्याच्यामुळे माझं तुम्हाला सल्ला आहे की प्रत्येक जण तुम्ही ऐकलं नसाल की वर्षातून 1 वेळा दाताची तपासणी करावी, जेणेकरून दाताला कीड लागलेली असावी। जेवढ्या लवकर रोगाचं निदान होईल तेवढ्या लवकर ट्रीटमेंट कॉस्ट खर्च पण तुमचा कमी होईल, त्रास पण कमी होईल। उदाहरणतः दाताला 3 लेअर असतात, पहिल्या लेअरला कीड लागली असावं, सिमेंट भरून तो ट्रीटमेंट क्लिअर होते। दातांची कीड नसेपर्यंत गेली तर रूट कॅनल ट्रीटमेंट, जसं मी तुम्हाला बोललो की नसाला दात आपला आहे तो ओरिजिनल राहते, रूट कॅनल ट्रीटमेंटमध्ये दाताच्या आतील नस आपण काढून दात आतून साफ करू, त्याच्यात नकली नस टाकून सिमेंट बसून कॅप बसवतो, या ट्रीटमेंटला रूट कॅनल ट्रीटमेंट म्हणतो। याच्यात म्हणजे तुमचा दात ओरिजिनलच राहतो पण दाताला वाचवता येते। पण कदाचित दात हालायला लागला तर आपल्याला त्याला वाचवणं
कठीण होते. विशेषतः म्हणून म्हणतोय की आपण दाताची एव्हरी मंथ 6 महिन्याचं वर्षातून चेकअप करणं तेवढंच गरजेचं आहे की जेणेकरून मौखिक स्वास्थ्य चांगलं राहील. दात आपले आता वयाप्रमाणे 60 नंतर बरेच दात पडण्याचे प्रमाण होते, बरेच दात पडलेले असतात. तर अशा ह्याच्यात आपलं अन्न बारीक करणं म्हणजे मॅस्टिकेशन प्रोसेस जी म्हणतो आपण, ती मॅस्टिकेशन प्रोसेस अन्न आपलं चावून बारीक करणं न झाल्यामुळे अपचन किंवा पित्ताचा त्रास 60च्या पुढे जास्त उद्भवतो. त्याच्यामुळे दात आपल्याला आर्टिफिशियल दात पण आजकाल कवडी जसं बसवता येते तसे 2-4 दात मिसिंग असले तर ते दात सुद्धा आपल्याला बसवून मिळतात. आपण दात आपले सगळे मजबूत असले, साबत असले, दात आपले बरेच आपलं दात नसले, आपण कवडी पण आपण बसून अन्न बारीक व्यवस्थित झालं तर आपल्याला अपचनाचे, पित्ताचे किंवा निरोगी राहण्याचे मार्ग आपल्याला बरेचसे सापडू शकतात. विशेषतः आता याच्यात सखोलीत न जाता जसं आता ऑलरेडी बराच वेळ कार्यक्रम झाला आहे, याच्यात सांगायचा बराच विषय आहे. गोसाळकर सरांची मी काल फोनवर चर्चा झाली, कळला की टाईम कमी असल्यामुळे आपल्याला यावेळेस मौखिक व दाताची तपासणी ठेवताना आली आहे. पुढील कार्यक्रमात शक्य होईल तसं मोफत आपण दाताची व मौखिक तपासणी करणार आहे. विशेषतः अजून मौखिक आरोग्याच्या व्यतिरिक्त मी सांगू इच्छित की 60 नंतर आपला आहार घेण्याचं प्रमाण थोडं कमी होते किंवा आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपण हायब्रिड किंवा तुम्ही जे पहिले सहगत आहार खाल्लेला आहे, आजच्या काळात तो सहगत आहार केमिकलयुक्त भाजीपाला आपल्याला असतो, त्याच्यामुळे पोषक आहार आपल्या शरीराला भेटत नाही. तर 60च्या पुढे मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट्स महिलांमध्ये विशेषतः कॅल्शियमचे प्रमाण कमी होते. कोकणात आपण बघतोय की जे आपले मोठे हाड आहेत ते पायाला बोन्स सरळ न राहता त्याला शेप चेंज होते, म्हणजे कॅल्शियमचं प्रमाण त्या वृद्धांमध्ये कमी आहे. तर मल्टीव्हिटॅमिन जसं कॅल्शियमचे टॅबलेट, व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी पण कोकणात जास्त आढळले जाते. तर आपले जे फॅमिली डॉक्टर्स आहेत, MD मेडिसिन डॉक्टर आहे, त्यांचा सल्ला घेऊन आपण योग्य सल्ला घेऊन हे सगळे मल्टीव्हिटॅमिन, कॅल्शियमचे महिलांमध्ये विशेषतः आणि व्हिटॅमिन डीचे टॅबलेट चालू केले हे 3, तर आपल्याला शरीराला जे पोषक आहार कमतरता बसते ते आपल्याला आहार त्याच्यातून संपूर्ण भरून टाकण्यात येईल. सिव्हिल हॉस्पिटलला दंत रुग्णांसाठी OPD नंबर 7 आहे, जिथे मोफत तपासणी होते. मल्टीव्हिटॅमिन आणि हे जे टॅबलेट्स बोललो हे पण आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोफत अवेलेबल आहे. तसेच आपलं मिसेस माझे डॉक्टर अन्नदा शैलेश गावंडे यांचं स्वामिनी दातांचा दवाखाना आहे चरमालय 4 रस्त्याला मत्स्य हॉटेलसमोर. विशेष या कट्ट्याच्या औचित्य साधून सगळ्या आपले रिटायर्ड लोक आहेत, सगळ्या कट्ट्याच्या मेंबरला मी सांगू इच्छितो की आपल्याकडे वयस्कर लोकांना सगळ्यांना मोफत आरोग्य किंवा मौखिक किंवा दाताची तपासणी फ्री ऑफ कॉस्ट देण्यात येईल. फक्त आपण सांगितलं राम मंदिरातून आम्ही आलो आहे, आम्ही या कट्टीचे मेंबर आहे, एवढा सुद्धा निरोप दिला डॉक्टर अन्नदा शैलेश गावंडे 100% आपली तपासणी मोफत होईल. एक्सरे काढण्याची गरज असली तर एक्सरे सुद्धा मोफत काढून मिळेल. या कार्यक्रमाच्या उद्देशातून मी सांगू इच्छितो आणि माझे दिलेले तुम्ही बोलवलं, निमंत्रण दिलं, माझ्या मान देऊन मी माझे 2 शब्द संबोधतो. धन्यवाद. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.